जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. आज PMPLच्या बस स्टॉपवर एका वृद्ध आजोबांना बघितलं. पाठीवर कसलं तरी गाठोडं होतं. कपडे जरा मळकट होते, जीर्ण होते. चेहरा अगदी कृष्णवर्णीय आणि त्यात सुरकुत्या पडलेल्या होत्या. त्या सुरकुत्या त्यांच्या कष्टाची ग्वाही देत होतं. हातात एक बासुरी होती त्यांच्या, अगदी कृष्णासारखी. अरे हो, ते कलाकारच तर होते. मी त्यांना लगेच ओळखलं. त्यांना बघून वाटत होतं की ते बसची वाट बघत नाहीयेत सहसा. मी पूर्ण वेळ त्यांचं निरीक्षणच करत होतो. त्यांचे सुन्न झालेले डोळे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मी ते डोळे वाचत होतो, लिहत होतो, समजत होतो. मी माझ्या कृष्णाला वाचत होतो. काही वेळेनंतर तिथे एक आजीबाई आल्यात. त्या आजींच्या हातात एक चहाचा कागदी कप होता आणि तो त्यांनी त्या म्हाताऱ्या बाबांना दिला. त्यांच्या शेजारी बसून जेव्हा त्यांनी आजीबाईंनी डोक्यावर पदर घेतला तेव्हा साक्षात मला विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं. होय, ते पती पत्नी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसत होतं मला. खूप नशीबवान होता तो म्हातारा, ज्याच्याकडे ह्या जगातलं सर्व काही होतं. त्याने त्याच्या डोळ्यांमध्ये संपूर्ण आकाश सामावून घेतलं होतं. हे दृश्य मला का दिसत होतं माहित नाही, पण मी जगातला सर्वात स्पेशल मनुष्य समजत होतो स्वतःला. मी हे अनुभवत होतो, वाचत होतो. त्यांच्याशी बोलावंसं वाटलं मला, पण मी त्यांना न भेटताही सर्व काही वाचत होतो. त्यांनी ती बाजूला ठेवलेली बासुरी घेतली आणि वाजवायला सुरुवात केली. आहा, काय सुंदर आणि मनमोहक असं दृश्य होतं हे. लोक त्यांना बघत होते आणि निघून जात होते. ते आपल्या बासुरी वाजवण्यातच व्यस्त होते, मग्न होते. किती मधुर आवाज होता तो. जणू तो हे सर्व काही आपल्या पत्नीसाठीच तर करत होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या सुरकुत्यांच्याही पलीकडे दिसत होता मला. यामध्ये मी वेळेचंही भान हरपलो होतो. मला वेळेचंही भान राहिलं नाही. माझ्या डोळ्यांपुढे फक्त ह्या दोन प्रतिमाच दिसत होत्या. हे आहे सौंदर्य आदर्श जगातलं. हे आहे खरं सौंदर्य. त्यांनी अलंकार वगैरे परिधान केले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हास्य आणि समाधान हेच अलंकार होतं माझ्यासाठी, अलंकारिक होतं माझ्यासाठी. माहीत नाही का, पण ह्या सर्व गोष्टी मलाच का दिसतात? अशा दृश्यांकडे बघितल्यानंतर माझ्यात एक वेगळीच शक्ती संचारते. कठीण आहे. ही झाली नाण्याची पहिली बाजू. दुसरी बाजू राहिलीच की. इथे मी खरा नटसम्राट बघितला होता. इथे मला खरा नटसम्राट दिसला होता. ईश्वरही किती कठोर असतो कधी कधी, किती कठोर होतो कधी कधी. यांचा परिवार कुठे असेल, कसा असेल किंवा नसेल, असेल तर यांच्यावर अशी वेळ का, आणि नसेल तर देवावर ही वेळ का? या गर्दी वर्दळ गदारोळमध्ये हरवलेलं हे जोडपं काय चुकलं हो यांचं? आपल्याच लोकांनी यांना घराबाहेर केलं असावं. कोणी घर देतं का? ह्या अनाथ जोडप्याला कोणी घर देतं का? घर आयुष्यभर चालतच होती ही, अजूनही चालत आहेत. त्यांच्या पायांच्या जखमा दिगंबर बघत होता. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अगदी केविलवाण्या नजरेने बघत होती ही जोडपं. ही जोडपं ह्या दुनियेकडे, शहराकडे पाहून हसत होती.
नाव ठेवत होती या जगाला सुद्धा, की थांबा, तुम्हीही उद्या इथेच येणार आहात. कधी काळी ही बासुरी त्यांनी त्यांच्या मुलाला ऐकवली होती, मुलाला शिकवली होती, आज संपूर्ण जगाला शिकवत आहेत. कोणी घर देतं का रे? घर कोणी घर देतं का? त्या बासुरीची एक एक धून त्यांच्या भावना व्यक्त करत होती. किती छळलं असेल हो या शहरांनी सुद्धा यांना, किती छळलं असेल या नराधमांनी यांना. शेवटी आता या जगाला नमस्कार करून एवढंच बोलतायत ते, की कोणी घर देतं का? घर कोणी घर देतं का? घर